हॅलो फ्रेंड, कसे आहात? तुमचं लाईफ विथ भाग्या या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. फादर्स डेसाठी घरच्या घरी काहीतरी स्वीट बनवायचं असं माझं ठरलं. खरं तर केक बनवायचं ठरवलं होतं, पण केकचं पेस्ट्रीमध्ये कसं काय रूपांतर झालं आणि माझी काय चूक झाली हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल. 5 ते 7 दिवसा अगोदर हे प्रीमिक्स मी ऑर्डर केलं होतं. माझ्या मुलीने खेळताना या प्रीमिक्सचा बॉक्स फाडून टाकला. तुमच्यासाठी मी इथे या प्रीमिक्सचा फोटो इन्सर्ट केला आहे, तुम्ही ते बघू शकता. एक्झॅक्ट हे प्रीमिक्स किती कप्स आहेत ते मी मेजर करून घेते. आणि हो, कोणतीही बेकिंगची रेसिपी बनवायची असल्यास ती मेजर करून घ्यावी, म्हणजे ती बरोबर बनते. दोन कप प्रीमिक्ससाठी सध्या तरी मी इथे 125 ml रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलं आहे. हँड विस्करच्या साहाय्याने आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया. मला इथे बॅटर थोडं थिक वाटल्याने मी इथे दूध ॲड केलं. मला टोटल 135 ml दूध यूज झालं आहे. आपल्याला हे कंटिन्युअसली एकत्र करून घ्यायचं आहे. इथे मी 2 टेबलस्पून रिफाईंड ऑइल यूज करणार आहे. ऑइलमुळे केकचा बेसचा स्ट्रक्चर एकदम सॉफ्ट राहील. आता तुम्ही बघू शकता माझं बॅटर हे पूर्णपणे रेडी झालं आहे. आपल्याला अशाच प्रकारचं बॅटर बेस बनवण्यासाठी लागणार आहे. इथे केक बेक करण्यासाठी मी लहान स्टीलचे भांडं घेतले आहे आणि त्याला चारी बाजूने तेल लावून घेतले आहे. अशाने आपला केक चिटकणार नाही आणि तो सहजरित्या आपल्याला बाहेर काढता येईल. बनवलेले मिश्रण आपण हळूवाररित्या या भांड्यामध्ये काढून घेऊया. इथे मी अगोदरच फास्ट गॅसवर पाणी उकळत ठेवलं होतं. गरम पाणी आपल्या बॅटरला लागू नये यासाठी मी खाली जाळी ठेवली आहे. फास्ट गॅसवर मी इथे 30 मिनिटं बेक करून घेणार आहे. चमच्याच्या साहाय्याने आपला केक शिजला आहे की नाही हे आपण चेक करून घेऊया. इथे आपला चमचा एकदम क्लीन बाहेर निघाला आहे. आता आपण हा केक बाहेर थंड होण्यासाठी ठेवूया. सुरीच्या साहाय्याने मी इथे केक बेस बाहेर काढून घेत आहे. ओह शिट! जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, माझ्याकडून एक चूक झाली, तर ती हीच चूक. तर चूक काय हे मी सांगते तुम्हाला. ज्यावेळी मी बॅटर त्या छोट्याशा भांड्यामध्ये ओतलं तेव्हा ते 1-2 वेळा मी टॅप करायला हवं होतं, जेणेकरून ते आपलं बॅटर सगळीकडे समान पसरून जाईल, जे मी करायला विसरली. तर लगेच मी प्लॅन बी रेडी केला. माझ्याकडे असे काही कटर्स होते, त्याने मी केक कट करून घेतला. हे सगळं आम्ही फादर्स डेसाठी करत होतो आणि माझ्या मुलीने हे सगळं करायला इनडायरेक्टली मदत केली. हे सगळे कट्स तिनेच केले. केकचा बेस खरंच खूप सॉफ्ट झाला होता. या पेस्ट्रीला अजून यम्मी करण्यासाठी मी 2 डेअरी मिल्क घेतल्या आणि त्या 2 डेअरी मिल्क दूध टाकून गरम करून घेतल्या, म्हणजे मेल्ट करून घेतल्या आणि ते पूर्ण या पेस्ट्रीवर स्प्रेड करत गेली. त्यामुळे आपल्या पेस्ट्री अजूनच यम्मी होतील. अजून डेकोरेट करण्यासाठी इथे मी चॉकलेट सिरप आणि किटकॅटचा क्रशसुद्धा यूज केला. किटकॅटच्या क्रशने आपण हे पूर्ण गार्निश करून घेऊ. खरंच खूप यम्मी अशी पेस्ट्री रेडी झाली होती. अगोदर बेसमुळे मूड खराब झाला होता, पण या पेस्ट्रीने खूप खूप छान वाटलं.
अशाच पद्धतीने आम्ही एक छोटा केक आणि अजून छोट्या छोट्या पेस्ट्रीज रेडी केल्या. आम्ही खूप खाल्ल्या. आमचा फादर्स डेचा दिवस सुंदर असा गेला आणि लक्षात राहील असा सुद्धा गेला. तुमचा कसा गेला नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.